कृती समितीचे पत्रकार सैफनभाई शेख यांच्यावर जो खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता, तो त्या गुन्ह्याला त्यांनी आव्हान दिलं. पत्रकार कृती समितीचे पूर्ण पदाधिकारी सदस्य यांनी पाठपुरावा केला. त्यांना जे पाहिजे मदत केली. ते पुण्यात असताना सुद्धा इथून त्यांना काय पाहिजे, कागदपत्र पाहिजे असतील, काय असेल तर इथं कृती समितीच्या माध्यमातून आम्ही ते पुरवण्याचं काम केलं. आणि त्यांनी पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी जे त्यांना 1 वर्षाची तडीपार झाली होती ती त्यांनी रद्द केली. तसा आदेशसुद्धा त्यांनी स्वतः आणलेला आहे. त्यानिमित्त मी सर्व आपले पत्रकार कृती समितीचे सदस्य, पदाधिकारी आणि विशेष सैफन शेख यांनी एकटा पुण्यात राहून लढा दिला. जे त्यांच्यावर अन्यायकारक जे खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता तो रद्दबातल केला विभागीय आयुक्तांनी. आम्ही विभागीय आयुक्तांचं अभिनंदन करतो, त्यांचं शुभेच्छा, त्यांचं धन्यवाद देतो की बाबा सत्यमेव जयते, खऱ्याला मरण असतं पण ते खरं असतं. त्याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे सैफनभाई शेख. त्यामुळे मी सैफनभाई शेखचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो आणि नवीन वर्षात त्यांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय जीत नहीं हो सकता. आज इसका जीता जागता उदाहरण हमको यहाँ देखने मिला है. हमारे सहकारी मित्र MD 24 न्यूज़ चैनल के संपादक सैफनभाई शेख, इनके ऊपर जो अन्यायकारक तड़ीपारी जो की गई थी उसको उन्होंने विभागीय आयुक्त पुणे यहाँ जाकर और मुंबई जाकर वहाँ पे खटाटोप करके उसको रद्दबातल करके लाया. और आज यहाँ पे पत्रकार कृति समिति के सभी पदाधिकारी, सभी सदस्य और उनके सभी चाहने वाले मित्र लोग यहाँ पे आज मौजूद हैं. सबसे पहला मैं उनका सबका शुक्रिया अदा करता हूँ. और आज इस मौके पर हमारे पत्रकार कृति समिति के सभी सदस्य मित्रों को मैं नव वर्ष की शुभकामनाएं देता हूँ. आने वाले साल में हम बस ऐसे ही इकट्ठा होकर रहे, एकजुट होकर रहे. एकजुट में ताकत है, एकजुट में बहुत ताकत है मित्रों. आज कहने का मतलब यह है, हमारे मित्र को जब अन्यायकारक तड़ीपारी हो गई तो हमको ऐसा लगा कि अभी भाई को हम कैसे निकाले, क्या निकाले. सभी लोग हम बैठकर चर्चा करें क्या करना क्या नहीं. तो इस अंजाम पर हम पहुँचे कि जो भी कागजोपत्री इनको लगेगा, जो डॉक्यूमेंट लगेंगे उसको हम पूर्तता करेंगे. तो यहाँ से सोलापुर से हमने उसको पूर्तता. लेकिन एक बात है, आज कलम जीता है. आज मैं फिर से कहूँगा, कलम जीता है, गुंडागर्दी हारा है. इस बात पे आज मुझे इस बात को फिर से दोहराना पड़ रहा है कि मित्रों, पत्रकारिता करते हुए हम पर बहुत संकट आते हैं, बहुत प्रेशर आता है. लेकिन कलम की ताकत, दृढ़ता से आप कलम को चलाओ और सत्य प्रकाशित करो और समाज में घटने वाले जो भी अन्याय है, अन्याय के खिलाफ आवाज उठाओ. यही पत्रकारिता का मूल मंत्र है. इसको लेकर हम चलेंगे. आज इस 31 के मौके पर आने वाले 2025 में हम आज एक प्रण करते हैं, एक व्रत करते हैं कि आज यहाँ से आने वाले दिनों में हम जो भी समाज के लिए करना पड़ेगा वो जी जान से करेंगे. जब तक हमारी जान में जान है, जब तक हम समाज के लिए लड़ते रहेंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. नमस्कार. सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन. मागील 3 महिन्यापासून माझ्यावर जे वनवास शासनाने आणलं होतं ते शासनाचा प्रथमतः धन्यवाद. कारण अनुभवातूनच माणूस तयार होत असतो. या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे, पोलीस प्रशासनाने माझ्यावर जे प्रेम दाखवलं आहे त्या प्रेमाचं मी स्वागत करतो. कारण मी ज्या चकून 3 महिने जे वनवास काढला आहे, परत असं प्रवास कुणाला येऊ नये ही कळकळीची विनंती आहे. आणि पण पत्रकारांना एवढंच सांगायचं आहे, तुम्ही आपली लेखणीच्या माध्यमातून निर्भीडपणे काम करत आहात. तुमच्या पाठीशी सोलापूर कृती समिती हे खंबीरपणे साथ असेल. तुमची कृती समिती असल्यामुळेच आज मी इथं बाहेर आलो. त्यांच्या ऑक्सिजनामुळेच मी बाहेर आलो. मग ते इनो सातार असतील, पठाण सर असतील, DD पांडे असतील, असे लोक आपल्याला जे कृती समितीच्या माध्यमातून जे आपल्याला पाठबळ दिलं, त्यामुळेच आज मी 3 महिन्याच्या वनवासातून बाहेर आलो. कारण काय सांगतो, लेखणी करत असताना निर्भीडपणे मांडणी करा. काही लोक असतात चाटुगिरी करणार, त्यांना चाटुगिरी करू दे. काही लोकांना वाटतं की हा कोण तो कोण. अहो, तुमचा पाक्षिक असू दे, साप्ताहिक असू दे, दैनिक असू दे किंवा वेब पोर्टल किंवा यूट्यूब, यांच्याकडे जे बघण्याचा दृष्टिकोन आहे ते बदललं पाहिजे. कारण हे देखील निर्भीडपणे मांडणी करणारेच लोक आहेत आणि मांडणी करत असताना कुणालाही घाबरायचं नाही. पारदर्शकपणे आपण मांडणी करत राहायचं. पोलीस प्रशासनाचं काम केलं, आपण आपलं काम करायचं. कारण माझं जे चॅनल आहे महाराष्ट्र दर्पण 24 न्यूज, म्हणजे लोकांना दर्शन म्हणजे पारदर्शकपणे दाखवणे हाच माझं काम आहे. त्या माध्यमातूनच मी निर्भीडपणे बातम्या करत असतो. माझ्यावर जे गुन्हे दाखल झाले ते न्यायालयीन चौकटीत मी त्याला
सडेतोड उत्तर देण्यास तयार आहे, परंतु जाणून बुजून काही लोकांनी काही चिरीमिरी घेऊन काही लोकांनी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्यांना कसं खोडून काढायचा हा न्यायालयीन भाग आहे. त्यामुळं मी आता इथं काय बोलणार नाही, परंतु परत एकदा कृती समितीचे सर्व सदस्य व त्याचबरोबर पुण्यात जे विभागीय आयुक्ताकडे जे मला सपोर्ट केले, वकील कुणाल टोनपे सर असतील, काटकर सर असतील, त्याचबरोबर मनीष देशपांडे जे संविधान प्रचारक आहेत, त्याचबरोबर सोलापूरचे आवटी सर असतील, असे अनेक सामाजिक कार्यकर्ते मला महाराष्ट्रातून प्रत्येक कोणाकोपऱ्यातून फोन आले. प्रत्येक जणांनी मला जे हिंमत दिली त्याचाच आज हा फलित आहे, त्याचाच हा विजय आहे. म्हणून मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आभारी आहे.